मराठीला लाभलेल्या काही उच्च कोटीच्या गायकांमध्ये माणिक वर्मा यांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल। सुमधुर भावगीते गाऊन करोडो श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या गायिका म्हणजे माणिक वर्मा। माणिक वर्मा यांची असंख्य गाणी आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत। माणिक वर्मा यांचे मूळ नाव माणिक बळवंत दादरकर होते। लहानपणीही माणिक यांना संगीताची खूप आवड होती आणि त्यांच्या आईच्या प्रोत्साहनामुळे त्या पुढे जाऊन एक उच्च कोटीच्या गायिका बनल्या। प्रसिद्ध लेखक आणि गीतकार अमर वर्मा यांच्याशी त्यांनी लग्न केलं। नंतर या जोडप्याला 4 मुली झाल्या। या 4 मुलीही पुढे जाऊन आपल्या आईप्रमाणे प्रतिभावान निपजल्या। आज आपण या व्हिडिओद्वारे या 4 बहिणींची माहिती जाणून घेणार आहोत। चला तर व्हिडिओ सुरू करूया। माणिक वर्मा यांच्या 4 मुलींची नावे अनुक्रमे भारती, अरुणा, वंदना आणि राणी अशी आहेत। या 4ही मुलींवर माणिक वर्मा यांनी गाण्याचे संस्कार केले, परंतु कोणावरही गाणे हेच करिअर निवडायचे अशी सक्ती केली नाही। त्यामुळे त्यांच्या मुलींनी विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला। भारती या माणिक वर्मा यांच्या मोठ्या मुलीबद्दल बोलायचे तर त्यांना अभिनयात जास्त रस होता। त्यामुळे उत्तम कला असूनही भारतीताईंनी अभिनय क्षेत्रात काम करणं पसंत केलं। पुढे त्यांनी विजय आचरेकर यांच्याशी लग्न केलं आणि त्या भारती आचरेकर झाल्या। त्यांच्या कामाबद्दल बोलायचे तर त्यांनी वागळे की दुनिया या मालिकेच्या दोन्ही सीझनमध्ये काम केलंय। तसेच त्यांनी पंचक, सनई चौघडे, वळू, वेलकम जिंदगी यांसारखे अनेक मराठी सिनेमे गाजवले आहेत। तसेच त्यांनी हिंदीमध्येही खूप काम केलं आहे। अनेक हिंदी सिनेमे आणि मालिकांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत। माणिक वर्मा यांची 2 नंबरची कन्या अरुणा ही अभ्यासात खूप हुशार होती। पुढे जाऊन ती डॉक्टर झाली। सध्या अरुणा जयप्रकाश या नामांकित फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करत आहेत। वंदना या माणिक वर्मा यांच्या 3ऱ्या मुलीबद्दल बोलायचे तर त्यांनी शिरीष गुप्ते यांच्याशी लग्नगाठ बांधली। त्यानंतर त्या वंदना गुप्ते या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या। आता मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेत्री म्हणून वंदना गुप्ते या ओळखल्या जातात। आजवर त्यांनी अनेक चित्रपट, नाटक, मालिका अशा 3ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय। डबल सीट, मातीच्या चुली, बकेट लिस्ट, टाइम प्लीज, पछाडलेला, बाईपण भारी देवा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी गाजवले आहेत। माणिक वर्मा यांची 4थी मुलगी म्हणजे गायिका राणी वर्मा। राणी वर्मा यांनी वयाच्या 7व्या वर्षापासून गाणे गायला सुरुवात केली। त्यांची पप्पा सांगा कुणाचे, हे राष्ट्रदेवतांचे, तू सुख करता तू दुःख हरता अशी अनेक गाणी गाजली। मुंबईत त्यांचा रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे। त्यांनी अनेक अल्बम आणि कार्यक्रमांसाठी गाणी गायली आहेत। या 4ही लेकींना आपल्या आईचा खूप अभिमान आहे। त्यामुळे या बहिणी आपली आई माणिक वर्मा यांच्या गाण्यांचा माणिक मोती हा कार्यक्रम सादर करत असतात। माणिक वर्मा यांच्या गाण्यांमधून, बंदिशीमधून आणि ठुमऱ्यांमधून त्यांची जीवन कहाणी सांगणारा असा हा कार्यक्रम आहे। अशा प्रकारे माणिक वर्मा यांनी जसे गायन क्षेत्रात आपले नाव अजरामर केले, तसेच नाव वर्मा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने आपापल्या कार्यक्षेत्रात नाव कमवले। भारती आचरेकर आणि वंदना गुप्ते या सुप्रसिद्ध अभिनेत्री झाल्या आहेत। अरुणा जयप्रकाश नामांकित फिजिओथेरपिस्ट तर राणी वर्मा नामांकित गायिका झाल्या आहेत। अशा प्रकारे आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवून या 4ही बहिणी आपापल्या क्षेत्रात मोठं नाव कमवत आहेत।